पिशोर येथील समता कन्या महाविद्यालयास महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग, राष्ट्रीय हरित सेना व इको क्लब छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात राबवण्यात आलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी विभागस्तरीय उत्कृष्ट इको क्लब पुरस्कार प्रदान करण्यात आला। प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार बाळ किशोर पोळ, रेवती कुलकर्णी, संदीप गिरी, सोनिया शिंदे, सुनील मेहरे, प्रिया काळे, गंगाधर सातपुते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार हरित सेना प्रमुख डॉक्टर प्रकाश मैंद, ज्येष्ठ शिक्षक नाना लहाने, हरिदास आव्हाळे यांनी स्वीकारला। विद्यालयाने पर्यावरण संवर्धनासाठी सोनगिरी टेकडी आणि शालेय परिसरात सुमारे 3000 देशी वृक्षांची लागवड आणि संगोपन केले आहे। यामध्ये औषधी गुणधर्म असलेले हिरडा, बेहडा, आवळा, बांबू, करंज, पळस, कांचन आदी वृक्षांचा समावेश आहे। तसेच स्वच्छता मोहीम, सील बॉल उपक्रम, बीज राखी, झाडांना राखी बांधून संवर्धन, पाणी बचतीसाठी जनजागृती, सीड गणेशा, प्लास्टिक मुक्ती अभियान यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये हरित जागरूकता निर्माण करण्यात आली। या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विद्यालयास हा सन्मान देण्यात आला। या यशाबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव PM डहाके, कोषाध्यक्ष UL नवले, सहसचिव VA नवले, संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य संजय महाजन, मुख्याध्यापिका दीपाली घुगे, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख डॉक्टर शशिकांत मापारी तसेच समस्त ग्रामस्थांनी विद्यालयाचे अभिनंदन केले। डॉक्टर प्रकाश मैंद, MCN न्यूज, पिशोर।